असे गीत गावे तुझे हित व्हावे, तुझ्या भुकेचे पोळे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे। एकाने हसावे एकाने हसावे, लाखाने रडावे, असे विश्व आता येथे ना उरावे, असे विश्व आता येथे ना उरावे। ही जी विषमता आहे, एकाने हसावे दुजाने रडावे, ही विषमता जर आपल्याला नष्ट करायची असेल तर काय करावं लागणार आहे? करण्याची गरज आहे। का जागा करण्याची गरज आहे? तर माणसाचं मड झाले। काय झाले? मड झाले। मड सकाळी उठतंय, नाश्ता करतंय, डबा घेतंय, कामाला जातंय, मड घरी येतंय, मड टीव्ही बघतंय, मड जेवण करतंय, मड्यापाशीच मड झोपतंय आणि मडी जन्माला घालतंय। माणसाचं काय झालेलं आहे? मड झालेलं आहे। माणूस विचाराने संपत चाललेला आहे। मित्रांनो, एक गोष्ट तुम्हा सर्वांना माहित असेल तरी मला सांगावीशी वाटते। एका जंगलाला आग लागलेली असते। जंगलाला आग लागलेली असते। सर्व प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी जंगल सोडून पळत असतात आणि एक चिमणी त्या जंगलाच्या दिशेने येत असते आणि विरुद्ध दिशेने येत असते। हरिण तिला म्हणतं, जंगलाला आग लागली आणि तू कुठे चालली जंगलात? तर चिमणी म्हणते, ती आग विझवायला। तिने तिच्या चोचीमध्ये पाणी आणलेलं असतं आणि म्हणती, मी आग विझवण्याचा प्रयत्न करते। हरिण तिला म्हणतं, अगं त्या जंगलाला मोठा वणवा लागलाय, तू हाय केवढी, तुझी चोच केवढी, त्यात पाणी बसतंय केवढं, आणि तुझ्या या चोचीतल्या पाण्यानं हा एवढा मोठा लागलेला वणवा भिजणार आहे का? या प्रश्नावर चिमणी खूप छान उत्तर देते। चिमणी म्हणते, आग विझल का नाही मला माहित नाही, आग विझल का नाही मला माहित नाही, पण जेव्हा कधी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव पळून जाणाऱ्यांमध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यांमध्ये असेल।
गरजेचं काम जे आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. या समाजामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधानाची मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करतो. बबन सरोदे म्हणून एक कवी आहेत, खूप छान लिहितात. साधी सुई टोचली तरी जीव किती तळमळतो. साधी सुई टोचली तरी जीव किती तळमळतो. ते सुया तलवारी भोगसून मारतात. कसं वाटत असं? साधी दगडाने ठेच लागली तरी जीव किती तडपडतो. साधी दगडाने ठेच लागली तरी जीव किती तडपडतो. ते दगडाने ठेचून मारतात. कसं वाटत असं? साधा बाईचा पदर ढळला तरी बाई किती लाजते, शरमते. ते नग्न धिंड काढतात. कसं वाटत असं? आता ठरवलंय ठेवलेलं हत्यार खोलायचं. माणसातलं जनावर आर पार सोलायचं. करायची माणसं आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचा पुन्हा बुद्ध. हा बुद्धाचा विचारच आहे जो आपल्याला तारू शकतो. आणि आपल्याला नाही तर या सगळ्या समस्त जगाला जर कोणाची गरज असेल तर ती बुद्धाच्या विचाराची आहे. आणि म्हणून आम्हाला म्हणावंसं वाटतं.
मंडळाच्या अध्यक्षा, नगराध्यक्षा माननीय तेजश्रीताई करंजुले इथं उपस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मित्रांनो, बुद्धांचा विचार जो आहे हा करुणेचा विचार आहे, प्रेमाचा विचार आहे. आणि हाच विचार जो आहे हा संत कबीरांनी आपल्या डोह्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे संत कबीर म्हणतात, पोती पडपड जगमुहा पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम के पडे सो पंडित होय. अंधश्रद्धेवरती प्रकटपणे भाष्य करतात. आणि अशा संत कबीरांचा डोहा आपण ऐकूया. जत्रा में पत्रा लिव्हर खराब झाला आणि तो गेला. 15 दिवसापूर्वी त्याचं वर्ष श्राद्ध होतं. बायकोने त्याच्या प्रेमासाठी त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवले होते. चिकन, मटन, पुरणपोळी, भजी असं सगळं बनवलं होतं. तिचं 12 वर्षाचं पोरगं आहे. आईला म्हणते, आई जेवायला दे, मला भूक लागली. आई बोलती जेवाय भेटणार नाही. अगं एवढं सगळं बनवलंय घरामध्ये, जेवायला दे. जेवायला भेटल पण पहिलं नैवेद्य दावायला लागल. अगं मग बनवते ताट. आईने ताट बनवून दिलं. पण आई म्हणते नुसतं ताट बनवून जमणार नाही, तर काय करावं लागेल? कावळ्याने त्याला शिवलं पाहिजे. पोरगं म्हणलं हा इकडे ते ताट. पोरानं ताट घेतलं, गेलं टेरेसवर वाट बघतंय. 1 तास झाला, 1.5 तास झाला, कावळा येईना. खाली आले, पोरगं आईला म्हणते आहे 1.5 तास झाला कावळा येईना. आई म्हणते थांब. नवऱ्यावरती लय प्रेम बिचारीचं. नवऱ्याच्या आठवणीमध्ये तिनं त्याची 90ची बाटली अशी लपवून ठेवलेली वेळ काढली. ती काढली, ग्लासात ओतली आणि त्याला म्हणले आता जा. पोरगं ग्लास घेऊन गेले टेरेसवर. जसं दारूचा ग्लास ठेवलं, बरोबर कावळा आला आणि कावळ्याने बरोबर त्या ग्लासामध्ये चोच टाकली आणि जे
उपस्थित सर्व बंधू भगिनींना क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व उपस्थित बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. आपल्या मंडळातर्फे हे आपलं 8वं वर्ष आहे जे आपण सातत्याने आपल्या महापुरुषांच्या विचारांची इथे बीज रोपत चाललेलो आहोत. आजचा आपला हा कार्यक्रम शीतलताई भंडारे यांचा प्रबोधन कला मंच यांच्यातर्फे सादर करत आहोत. आपल्या आजच्या या कार्यक्रमाला आपल्या अंबरनाथ नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष CA सन्माननीय तेजस्वी विश्वजित करंजुले मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया करून मंचावर यावे. आमच्या मंडळाच्या महिला समिती आणि रुपते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि त्यांनी नगराध्यक्ष मॅडम यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मी श्रीकांत शिंदे, सर्वांनी टाळ्या वाजव. मी श्रीकांत शिंदे आपल्या या मंडळाचा सचिव म्हणून आपणास आज एक आनंदाची बाब. काही दिवसांपूर्वी आपल्या मंडळातर्फे नगराध्यक्ष मॅडमला एक निवेदन दिलेलं आहे की आपल्या या परिसरामध्ये आपणास एक चांगलं बुद्धविहार आपल्या नगरपालिकेमार्फत तिथं होणं गरजेचं आहे. ते निवेदन आम्ही त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी तो मनापासून स्वीकारही केलेला आहे. आमदार बालाजी किनीकर साहेब यांचंसुद्धा इथं स्वागत झालेलं आहे. किनीकर साहेबांचं आमच्या मंडळातर्फे खूप खूप स्वागत. मी त्यांना विनंती करतो की किनीकर साहेबांनी मंचावर यायचे. मी आयुष्यमान राजेश कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून विश्वजित करंजुले साहेबांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच आपल्या परिसरातील क्रांतीचे कार्यकर्ते आमचे मित्र नंदू देवडे यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आयुष्यमान प्रमोदी साहेबांना विनंती करतो त्यांनी कृपया करून मंचावर यायचं आहे. त्यांनी आमदार साहेबांचं पुष्पगुच्छ आणि स्वागत देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. करून आमदार साहेबांचं आपण स्वागत करूया. नंदू देवडे साहेबांचं देखील मंडळातर्फे स्वागत करण्यात येत आहे. कृपया करून सर्वांनी टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच तमाम महापुरुषांना वंदन करते. मंचावर उपस्थित अंबरनाथचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार बालाजी किनीकर साहेब व सर्व मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील, इतर मान्यवर व इथे उपस्थित सर्व बंधू भगिनी, बालगोपाळ, आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. आजचा हा दिवस आपण अंबरनाथमध्ये साजरा करतोय, त्याचबरोबर महाराष्ट्रात पूर्ण देशात साजरा होतोय आणि आपल्याला सांगायला मला खूप अभिमान वाटतोय की हा आजचा दिवस पूर्ण जगभरामध्ये वर्ल्ड नॉलेज डे म्हणून साजरा केला जातोय. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि त्यांचं शिक्षण ह्या त्यांच्या गुणांमुळेच ह्या दिवसाला, त्यांच्या जयंतीच्या ह्या दिवसाला 14 एप्रिलला वर्ल्ड नॉलेज डे हा साजरा करण्याचा दिवस सन्मान मिळालेला आहे आपल्याला. बाबासाहेबांनी नेहमीच शिक्षणाला महत्त्व दिलं आहे आणि त्यांनी समानतेचं, एकत्र राहण्याचं, बंधुत्वाचं आपल्याला विचार दिलेले आहेत. मग अशी खूप सुंदर गाणं चालू होतं. मला खूप वाईट वाटलं की त्यांना मध्ये थांबावं लागलं गाण्यासाठी की आम्हाला लेट होत होतं म्हणून, पण त्याच्यामध्ये सुद्धा गौतम बुद्धांचे विचार त्यांनी आपल्याला सांगितले आणि त्याच विचाराने आम्ही सगळे कार्य करत आहोत. आणि पुढे सुद्धा जसं सांगितलं की आता बरेच आपल्या मोठा प्रभाग आहे आपला आणि त्याच्यामध्ये बरेच काही रिझर्व प्लॉट्स आहेत. नक्कीच त्याचं चांगलं डेव्हलपमेंट होईल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बौद्ध विहार असेल,
अजून काही चांगले जे काही प्रोजेक्ट्स आपल्याला आणता येतील आपल्या परिसरामध्ये ते आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशीच साथ असू द्या आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना असाच असू द्या. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खूप खूप धन्यवाद मॅडम. आज तुम्हा सर्वांचं दैवत, विश्वरत्न, भारतरत्न, घटनेचे शिल्पकार, तुम्हाचं दैवत, ज्यांच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी मी आमदार म्हणून उभा राहिलो, त्यांच्या आशीर्वादामुळे आणि तुम्ही सर्व महिला आणि आमच्या ताई पण दिलेल्या घटनेमुळे आज त्या नगराध्यक्ष या ठिकाणी उभं राहिल्या. आणि एक आपला एक समतेचा विचार, घटनेचा अधिकार ज्या महामानवाने दिल्या, त्या महामानवाच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही पूर्ण अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, मला असं वाटतं अशी कोणती सोसायटी नसेल किंवा एखादं कोणती छोटे 4 घरं नसतील, अशा ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण अंबरनाथमध्ये साजरी होतेच, पण पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगात अशी कोणतीही कंट्री नाही आहे, की कोणताही देश नाही आहे, त्या देशामध्ये आज आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झालेली आहे. आणि प्रत्येकजण, माझे 2 मित्र आहेत जे आम्ही डेंटलला एकत्र मॅडम सोबत होतो, नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबईला, ते आज ते USA सेटल आहेत आणि त्यांचे दोन्ही लहान लहान मुलं पण सेटल आहेत, त्यांना मराठी तुडकी मुडकी येते. पण बाबासाहेब आंबेडकरांचे विश्व शांतीला संदेश देणारे आपले गौतम बुद्ध असतील, त्यांच्याबद्दलचे जे विचार त्यांनी त्यांच्या शाळेत मांडले तिथे USA आणि ते एक छोटीशी क्लिप त्यांनी पाठवली. पूर्ण अख्खं जेवढे मुलं होते ते सर्वजण उभा राहून जे त्यांनी दिलेली जी शिकवण आणि तिने जगाला आता जे काय हवं आहे शांततेचा संदेश, ते बघून खूप आनंद होतो. कारण का आपल्याला अभिमान वाटेल असा आजचा दिवस आहे. आज ज्यांच्यामुळे आपण आझाद 25 आपण या ठिकाणी आज मी बघितलं सगळेजण मोठ्या उत्साहाने साजरी करतात. आणि तुमच्या समस्या तर आम्ही आहोतच, जे आता सांगितलं की या ठिकाणी विहार करायचे, 100% आम्ही या ठिकाणी विहार करणार. आणि आपल्या सर्वच मुलांना की जे बुद्धाचे विचार आहेत, जे शांतीचे जे विचार आहेत, प्रत्येक रविवार असो शनिवार असो आपण त्या ठिकाणी सर्वांनी यायचंच आहे. आम्ही कटिबद्ध आहोत. इथले नगरसेवक पण आहेत, पाटील आणि गुंजाळ आहे ना, तरी तेही आपल्यासोबत आहेत. उमेश गुंजाळने पण मागे 2 वेळेस प्रयत्न केले होते आणि मी आताच ज्याने आता मला सांगितलं